श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज आपण बोलणार आहोत अशा एका विषयावर जो अनेक भक्तांच्या मनात गुंजत असतो. स्वामी समर्थ आपल्या सोबत आहेत का, आणि ते असतील तर ते कसं ओळखायचं? स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ हे परमेश्वर आहेत. ते कुणावरही कृपा करताना ना वेळ बघतात ना परिस्थिती, पण त्यांच्या कृपेची काही सूक्ष्म आणि प्रेमळ संकेत मात्र नक्कीच असतात. आज मी तुमच्यासोबत असेच 10 संकेत शेअर करणार आहे. पहिला संकेत म्हणजे अंतर्मनात शांती वाटू लागते. कोणती मोठी अडचण असेल पण मन गोंधळलेलं नसतं. एक शांत स्थिर भावना असते, जणू काहीतरी तुमच्या बरोबर आहे. हो, ते काहीतरी म्हणजे स्वामींचं अदृश्य रक्षण. दुसरा संकेत म्हणजे स्वप्नात दर्शन होणं. रात्री झोपेत एखादं स्वप्न येतं. स्वामी मंदिर, त्यांची मूर्ती किंवा ते स्वतः. कधी शब्दात मार्गदर्शन तर कधी फक्त नजरेतून. हे स्वप्न काही सुद्धा नसून त्यांची प्रत्यक्ष कृपा असते. तिसरा संकेत, अचानक स्वामींचं नाव किंवा फोटो दिसणं. तुम्ही एखाद्या तणावात असता, काही निर्णय घ्यायचा असतो आणि त्याच वेळी कुठून तरी स्वामी समर्थ नाव समोर येतं. कधी गाडीत, कधी दुकानात, मोबाईलवर, कधी एखाद्या व्यक्तीकडून. अडचणीतून सहज मार्ग निघतो. जिथे वाटत होतं की हे कसं होणार, तिथे अचानक एखादी व्यक्ती मदतीला येते किंवा गोष्ट आपोआप सुटते. तो क्षण म्हणजे स्वामी तिथे हात ठेवतात. पाचवा संकेत असा आहे की शरीरावर शहारे येतात किंवा डोळ्यातून अश्रू. स्वामींचं नामस्मरण करताना किंवा त्यांच्या गोष्टी ऐकताना अचानक अंगावर शहारे येतात, डोळे पाणवतात. हा केवळ भावनांचा उद्रेक नसून स्वामींच्या उपस्थितीची अनुभूती असते. सहावा संकेत, सेवा करावीशी वाटणं. आपोआप मदतीचा दयाळूपणा वाढतो. गरजू व्यक्तीकडे बघून मनात करुणा उमटते. स्वामी हेच तर सांगतात, सेवा हीच खरी भक्ती. वेळोवेळी वचन टाळणं. कधी अपघात टळतो, कधी पैशाची टोकाची अडचण अचानक सुटते, कधी कुठून तरी वेळेत माहिती मिळते. हे सगळं योगायोग नसतो, हे असतं स्वामींचं कवच. आठवा संकेत, मनात त्यांचं सतत नाव येणं. जसं कोणीतरी आपल्याला आठवतं तसंच आपल्याला सतत श्री स्वामी समर्थ हे नाव मनात येत असतं. ते आपण आठवत नाही, ते आपल्याला आठवत असतात. नववा संकेत, स्वामींच्या मंदिरात जायची ओढ वाटणं. मन ओढ घेतं की जावं आणि त्यांच्या चरणाशी बसावं. त्यांच्यासमोर डोळे मिटून काहीच न बोलता बसावं. हाच त्यांचा खरा स्पर्श असतो. 10वा संकेत, आतून येणारी खात्री, मी एकटा नाही. जगात सगळं गडबड असलं तरी एक साक्षी असते. कोणीतरी आहे माझ्या मागे, कोणीतरी आहे जो माझं ऐकतो. हो, तो कोणी नाही, ते असतात श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, जर यापैकी एक जरी संकेत तुमच्या आयुष्यात जाणवला असेल तर समजा स्वामी तुमच्या सोबत आहेतच. त्यांना अजून घट्ट धरून ठेवा. त्यांची सेवा, त्यांचं नामस्मरण आणि श्रद्धा कायम ठेवा. कारण स्वामी कधीच सोडत नाहीत, फक्त आपण विसरतो. शेवटी फक्त एवढंच म्हणेन, जो श्री स्वामी समर्थांचा विसर करतो त्याला जग विसरतं, पण जो त्यांना आठवतो त्यांचं विश्व बदलतं. जय जय श्री स्वामी समर्थ.